पूर्वनियोजित कट या लोकांचा होता. त्यामध्ये 29 ऑगस्ट 2024 ला करंट लायसन इश्यू झालं. त्यांनी अप्लाय केला 29 ऑगस्ट 2021 ला आणि 29 ऑगस्ट 2024 ला हे करंट लायसन इश्यू झालं आणि 28 हे हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि सरकारने अद्यापर्यंत कुठलाही रिकव्हर झाले नाही. कारण आत्ताशी तो पहिला आरोपी त्या ठिकाणी अटक झालेला आहे. हे बिझनेस लायसन्स आहेत. तुमचे त्याचे बँक अकाउंट पहा, हे दुबई बँक अकाउंट डिटेल आहेत आमच्याकडे. त्याचे बँक अकाउंट इमिरेट्स कुठल्या कंपनीच्या नावाने तू करत होता घोटाळा? इमिरेट्स शिस्पे नावाची एक त्याची कंपनी होती. त्या कंपनीच्या नावाने हे सगळे घोटाळे चालू होते. हे त्याचे बँक अकाउंट डिटेल आहे. इमिरेट्स NBD या नावाने ही बँक आहे. दुबई बँक अकाउंट डिटेल राहुल शामराव काळोखे हे बँक अकाउंट त्याचे करंट अकाउंट होतं त्यात सगळं. राहुल काळोखे याचा ऍड्रेस पुण्याचा आहे, तो काहीतरी संभाजीनगरचा आहे. आता त्याचे राहण्याचे ठिकाण सुद्धा आम्ही कुठं राहतो ते ठिकाण त्याचं काढलं होतं. कोणाच्या ओनरच्या नावावर ॲग्रीमेंट केलेले हे सुद्धा आम्ही त्याचं डिटेल काढलं होतं. ओनर सुद्धा मोहम्मद हसन अल्फा रिसा 27/2/2025 ला त्याचं ॲग्रीमेंट झालं. त्याचं झालं आणि त्याचं राहण्याला त्या ठिकाणी राहण्यासाठी गेला 1/3/2025 ला. हे त्याचं राहण्याचं आम्ही जे ॲग्रीमेंट केलं राहुल काळोखे रेसिडेन्स ॲग्रीमेंट हे सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचे आयकर विभागाचे ID त्या ठिकाणी उपलब्ध आहे. कागदपत्र तुम्ही आणि तुमच्या टीमने गोळा केलेली आहे. हा, पोलिसांनी का केलं नाही हाच प्रश्न उपस्थित आहे. नाही, पोलिसांना मदत करणं हे आमचं महत्वाचं काम होतं. हे त्याचे चेक वगैरे हे त्याचं ज्यावेळेस आज तुम्ही म्हणता हजारो कोटीचा घोटाळा आहे, इतकेही घोटाळा केला, एवढा मोठा घोटाळा असताना पोलीस शांत बसली होती का? नाही, पोलीस यंत्रणेच्या पद्धतीने काम करत होती. त्यावेळेसचे मी सांगितलं त्यावेळेसचे SP सोमनाथ घारगे म्हणून यांच्याशी मी किंवा आमची टीम त्या ठिकाणी नेहमी संपर्कात असायची. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर इंटरपोलची कारवाई त्यांनी सुरू केली. शेवट पोलीस यंत्रणेला दोष देण्यात अर्थ नसतो. शेवट त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करणं गरजेचं असतं. पण ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांचे पैसे कुणीतरी एखादा हडप करत असेल त्यावेळेस लोकप्रतिनिधी या नात्याने आपली सुद्धा एक जबाबदारी लागते. शेवट माझ्या जवळच्या लोकांचे, माझ्या गोरगरिबांचे ज्यावेळेस पैसे त्या घोटाळ्यामध्ये अडकले, गोरगरिबांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यावेळेस मला त्या वेदना होत्या आणि मी माझ्या संपर्काचा निश्चित त्या ठिकाणी फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणताय तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही कागदपत्र दाखवताय, अनेक लोकांकडनंही या सगळ्याबाबत अनेक राजकीय पक्षांचे नेते